सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड विद्यासंकुल कळंबोलीच्या वतीने आयोजित ई लर्निंगच्या शैक्षणिक उपक्रमात मी मनोज पाटील 7वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या विषयाच्या पहिल्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी या वर्षीच्या शैक्षणिक वर्षात इतिहासाच्या 13 धड्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे सर्व धडे मध्ययुगीन भारताचा इतिहास यावर आधारलेले आहेत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाच्या अखेरपर्यंतचा मानला जातो. इतिहासाच्या पहिल्या पाठाचे नाव आहे इतिहासाची साधने. इतिहास म्हणजे काय? पहिला आपला मुद्दा आहे, भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजेच इतिहास होय. भूतकाळात घडलेल्या घटनाच म्हणजे पाठीमागच्या कालखंडात घडलेल्या घटना. कालक्रमानुसार म्हणजे उदाहरणार्थ जन्म, कार्य त्याचं, मृत्यू. आणि शास्त्रशुद्ध म्हणजे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर म्हणजे योग्य मार्गाने दिलेली माहितीच म्हणजे इतिहास होय. इतिहासात व्यक्ती, समाज, स्थळ, काळ हे 4 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यावर आधारलेला असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. इतिहासाच्या साधनाचे आपण प्रकार अभ्यास करणार आहोत. पहिलं साधन आहे भौतिक साधन, दुसरं लिखित साधन आणि तिसरं मौखिक साधन. अशा 3 प्रकारे इतिहासाच्या साधनाचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्यापैकी पहिला प्रकार आहे भौतिक साधने. भौतिक साधनामध्ये पहिला आपण उपप्रकार बघतोय किल्ले, 2 आहे स्मारके, 3 आहे इमारती, 4 आहे लेणी, 5 आहे नाणी, 6 आहे शिलालेख आणि 7 आहेत ताम्रपट. त्यापैकी किल्ल्यांविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. भौतिक साधनामध्ये किल्ल्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे गिरिदुर्ग, दुसरा आहे वनदुर्ग, तिसरा आहे जलदुर्ग आणि चौथा आहे भुईकोट. या किल्ल्यांची उदाहरण द्यायची झाली तर गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरावर बांधलेला दुर्ग. डोंगरावर बांधलेला दुर्ग याचं उत्तम उदाहरण शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला. दुसरा प्रकार आपण अभ्यास करतोय वनदुर्ग. वनदुर्ग म्हणजेच जंगलांनी वेढलेला किल्ला. याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जे राजकैदी किंवा गुन्हेगार असायचे अशा किल्ल्यांना ज्या वासोटा नावाच्या किल्ल्यामध्ये ठेवलं जात होतं तोच वनदुर्गाचा एक उत्तम प्रकार आहे. तिसरा प्रकार आपण बघतोय जलदुर्ग. जलदुर्ग म्हणजेच या ठिकाणी समुद्रामध्ये बांधलेला किल्ला. याचं उत्तम उदाहरण कुलाबा किल्ला, जंजिरा किल्ला किंवा सिंधुदुर्ग किल्ला. चौथा प्रकार किल्ल्याचा आहे भुईकोट किल्ला. भुईकोट म्हणजेच जमिनीवर असणारा किल्ला. याचं उत्तम उदाहरण अहमदनगरचा किल्ला, सोलापूरचा किल्ला. दुसरा प्रकार आपण बघतोय स्मारके. स्मारकामध्ये समाधी, कबर, विरगळ यांचा समावेश होतो. समाधी म्हणजेच एखादा कर्ता पुरुष किंवा लढवय्या पुरुष मेल्यानंतर ज्या ठिकाणी त्याचं दहन किंवा जाळलं जात होतं अशा ठिकाणी त्याची समाधी बांधण्याची पद्धत होती. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, जिजाबाईची समाधी. कबर. कबर म्हणजेच या ठिकाणी याचं उदाहरण द्यायचं झालं तर औरंगाबाद जवळ असणाऱ्या औरंगजेबाची कबर
किंवा प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी या ठिकाणी अफजल खानाची कबर. आपण विरगळ बघतोय. विरगळामध्ये विरगळ म्हणजेच या ठिकाणी गावातील कर्ता पुरुष किंवा लढवया पुरुष मेल्यानंतर दगडांनी बांधण्यात आलेली जी काही एक प्रकारची छोटीशी वास्तू असायची किंवा कोरीव काम असायचं त्यालाच विरगळ या ठिकाणी म्हटलं जात होतं. चौथा प्रकार आहे इमारती. इमारतीमध्ये राजवाडे, मंत्रिनिवास, राणीवसा, सामान्यांची घरं यांचा समावेश होत होता. चौथा प्रकार आहे लेणी. लेणी म्हणजेच एकसंध दगडातून केलेलं कोरीव काम. याचं उत्तम उदाहरण आपल्या महाराष्ट्रातील अजंठा, वेरूळ किंवा उरण तालुक्यातील घारापुरी बेटावर असणारं लेणी. याची खूप सुंदर उदाहरणं याची आपल्याला देता येतील. पाचवा प्रकार आहे नाणी. नाणी हा इतिहास सांगत असतो. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत आर्थिक व्यवहारासाठी नाण्यांचा फार महत्त्व होतं. प्राचीन काळात कवडी, दमडी, धेळा, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित होती. यावरूनच आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की अनेक प्रकारच्या म्हणी किंवा वाक्प्रचार प्रचलित झाल्या होत्या. यातलं एक उदाहरण द्यायचं झालं, एक फुटकी कवडी देणार नाही म्हणजे मी काही तुला देणार नाही. दुसरं आपलं उदाहरण जर म्हणीचं म्हणालो तर चमडी जाय ना दमडी जाय, म्हणजे एखादा कंजूस माणूस असतोय तो कोणत्या प्रकार काही देत नसतो, त्याला चमडी जाय पर दमडी न जाय. तिसरी आपली म्हण आहे पैचा हिशोब ठेवणे, म्हणजे थोडक्यात जमा खर्च ठेवणे. आणि चौथी आपली म्हण आहे 16 आणि सच, म्हणजे सत्य घटना. याच्यामध्ये सत्यतेला फार महत्त्व या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. नाण्यांविषयी सांगायचं झालं तर त्या कालखंडामध्ये सोने, चांदी, तांबे या धातूंचे फार मोठा नाण्यांसाठी उपयोग केला जात होता. नाण्यांवरूनच राज्यकर्ते कोण, त्याचा काळ कोणता, राज्यकारभार काय, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादीची चांगल्या प्रकारची माहिती आपल्याला प्राप्त होते. आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती ही सुद्धा नाण्यावरूनच कळत असते. त्या काळात धातुशास्त्राची फार मोठी प्रगती झाली होती. सम्राट अकबराच्या नाण्यावरील रामसीतेची चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची आपल्याला जाणीव होते. पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा नाणी ही फार मोठी प्रचलित होती. यामध्ये आपण बघितलं तर अरेबिक, पर्शियन भाषेत सुद्धा नाण्यांवर लिहिलं जात होतं. यावरून त्या काळाचा भाषा व्यवहार या ठिकाणी कळत असतो. सहावं आपलं आपण बघतो भौतिक साधनामध्ये शिलालेख. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. याचं उदाहरण द्यायचं झालं तर तंजावर येथील बृहदेश्वराच्या मंदिराच्या परिसरातील लेख किंवा चालुक्य, राष्ट्रकूट, चोल, यादव या राज्यांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातूनच भाषा, लिपी, समाज जीवन या बाबींची आपल्याला माहिती मिळते. सातवा प्रकार आहे भौतिक साधनामधला तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख म्हणजे ताम्रपट. ताम्रपटावर राजाज्ञा, निवाडे इत्यादी माहिती कोरली जात होती. इतिहासाच्या लेखनाचा दुसरा प्रकार आहे मुख्य प्रकार लिखित साधने. त्या काळामध्ये देवनागिरी, अरेबियन, पर्शियन, मोडी या लिपींचा लिहिण्यासाठी वापर केला जात होता. लिहिलेले लेख हे भूजपत्रे किंवा पोथ्या किंवा ग्रंथ, फरमाने, चरित्र, चित्र यांच्या वतीनं लिहिली जात होती. यावरूनच आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाणपिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ यांची माहिती आपल्याला प्राप्त होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर राजदरबारातील कामकाजाची कागदपत्र, वंशावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, ग्रंथ,
परदेशी प्रवासांची प्रवास वर्णने, बखरी, तवारीख ही सर्व याची उत्तम उदाहरण लिखित साधनाची आहेत. त्यामध्ये आपण या ठिकाणी राजदरबारातील कामकाजाच्या कागदपत्राविषयी माहिती आपण घेणार आहोत. राजदरबारातील कागदपत्र ही लिखित स्वरूपाची असायची. एखाद्याला दिलेली शिक्षा, एखादं दिलेले बक्षीस हे राजपत्राच्या दरबारामध्ये कागदपत्रावर लिहिलं जात असे. दुसऱ्या याच्यामध्ये येते वंशावल. वंशावल म्हणजेच उदाहरणार्थ या ठिकाणी शहाजीराजे, शिवाजीराजे, संभाजीराजे म्हणजे ही वंशावल या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. तिसरं आहे पत्रव्यवहार किंवा खलिते. त्या काळामध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये किंवा एका घटकातून दुसऱ्या घटकामध्ये जो काही लिखित स्वरूपाचा पत्रव्यवहार केला जात होता आणि हा पत्रव्यवहार खलिते रूपानं त्या ठिकाणी दुसऱ्या राज्यामध्ये पाठवला जात होता. म्हणजे थोडक्यात निरोप देण्याची, देवघेव घेण्याची एक त्या कालखंडातील पद्धत, त्यालाच खलित असं किंवा खलिते असं म्हटलं जात होतं. त्यात यामध्ये न्यायनिवाडे सुद्धा येतात. त्या काळामध्ये एखाद्याने गुन्हेगाराने किंवा गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा दिली असेल तर त्याचा न्यायनिवाडा होत असे. हा न्यायनिवाडा सुद्धा लिहून ठेवण्याची पद्धत त्या कालखंडामध्ये होते. ग्रंथ तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि त्या कालखंडामध्ये अनेक लेखकांनी फार मोठ्या प्रमाणात ग्रंथांची निर्मिती केली होती आणि ग्रंथच हा इतिहास लेखनाचा लिखित स्वरूपाचं साधन मानलं जातं. प्रवासांची परदेशी प्रवासांची प्रवास वर्णने ही सुद्धा त्या कालखंडामध्ये शिक्षणासाठी किंवा एखाद्या राज्याचा कारभार पाहण्यासाठी अनेक परकीय माणसं, हुशार व्यक्ती आपल्या देशामध्ये येत होत्या आणि मग त्या ठिकाणी ती संपूर्ण देश किंवा एखादा प्रदेश फिरून आल्यानंतर त्याचं प्रवास वर्णनं लिहिली जात होती आणि हीच प्रवास वर्णनं सुद्धा इतिहास लेखनाचा लिखित स्वरूपाचं साधन मानलं जातं. बखरी, त्या कालखंडामध्ये अनेक प्रकारच्या बखरी लिहिण्याची पद्धत होती. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आलेला आहे. खबर म्हणजेच बातमी. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक उत्तम प्रकार आहे. बखरीतून तत्कालिक राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी आपल्याला कळत असतात. मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्ष लिहिल्या गेल्या असल्याने अनेकदा ह्या बखरी ऐकीव माहितीवर भर दिल्याचं दिसून येतं. त्या काळामध्ये महिकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलवी बखर, चिटणीसांची बखर, भाऊसाहेबांची बखर, खर्ड्याच्या लढाईची बखर ही बखरीचे उत्तम उदाहरण आहेत. रॉबर्ट आर्म, MC स्प्रिंगेल आणि ग्रँडॉफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांनी ग्रंथही हे लिहिलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर तवारीख म्हणजे तारीख म्हणजेच घटनाक्रम. अल्बेरुनू, झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, ह्यान बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारीख आज सुद्धा आपल्याला उपलब्ध असलेल्या दिसून येतात. आपला मुख्य तिसरा प्रकार आहे मौखिक साधने. मौखिक साधनामध्ये आपण एकंदर बघितलं तर लोक परंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरच्या ओव्या, लोकगीतं, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके ही सर्व मौखिक साधनाची उत्तम उदाहरणं या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्या कालखंडामध्ये किंवा मध्ययुगाच्या कालखंडामध्ये लोकगीतांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात समाजामध्ये जागृती करण्याच्या पद्धती असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर याच्यामध्ये मौखिक साधनामध्ये गाथा उदाहरण द्यायचं झालं तर गाथा या सुद्धा लिखित स्वरूपाच्या आणि मौखिक स्वरूपाच्या सुद्धा पाहायला मिळतात. उदाहरण तुकाराम महाराजांच्या गाथा ह्या लिखित स्वरूपाच्या होत्या, परंतु त्या कालखंडामध्ये सुद्धा काही अलिखित स्वरूपाच्या गाथा असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. श्लोक ही सुद्धा त्या कालखंडामध्ये या ठिकाणी उदाहरण द्यायचं झालं तर रामदास स्वामींचे श्लोक, त्याचप्रमाणे अभंग म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. त्यानंतर पोवाड्यामध्ये स्पष्टीकरण देताना पोवाडे म्हणजेच उदाहरणार्थ पराक्रमी पुरुषाचे किंवा सेनापतीचे त्यांनी गायलेले गुणगान त्यांनाच पोवाडे असं म्हटलं जात होतं. त्यानंतर म्हणी त्या काळामध्ये आपण बघितलं मगाशी, म्हणीमध्ये अनेक प्रकारच्या म्हणी प्रचलित होत्या. उदाहरणार्थ मगाशी आपण बघितलं, एक फुटकी कवडी देणार नाही,
चमडी जाय पण दमडी न जाय, पै पै पैचा हिशोब ठेवणं, 16 आणि सच वगैरे या गोष्टी म्हणींची उत्तम उदाहरणं आहेत. त्याचप्रमाणे कथा, कथा म्हणजे गोष्टी. परंपरागत काही कथा असायच्या, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे त्या गोष्टी येत होत्या, त्यांनाच कथा. आणि नंतर शेवटचा येतं मिथके. अशी सर्व ही घटना ज्या गोष्टी आहेत, ती सर्व गोष्टी या ठिकाणी मौखिक साधनामध्ये या ठिकाणी येत असलेल्या आपल्याला दिसून येतात. उदाहरण द्यायचं झालं तर आजी आजोबांच्या कालखंडातील, आई वडिलांच्या काळातील, आपल्या काळात इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही प्रमाणात आपल्याला अशा प्रकारच्या कथा किंवा या ठिकाणी मिथके किंवा म्हणी वगैरे पाहावयास मिळत असतात. आपला शेवटचा मुद्दा या धड्यामध्ये येतोय, ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. मूल्यमापन हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपण एखादा धडा, एखादं युनिट संपल्यानंतर आपण त्याच्यावर प्रश्न उत्तर विचारत असतो, तेच मूल्यमापन आहे. म्हणजे एखादा युनिट किंवा एखादा धडा किती समजला यालाच मूल्यमापन म्हटलं जातं. ऐतिहासिक साधनांमध्ये सुद्धा मूल्यमापन हा सुद्धा सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो. ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणं अत्यंत आवश्यक असते. त्याची विश्वसनीयता तपासावी लागते. त्यातील अस्सल साधने कोणती, बनावट साधने कोणती ही शोधावी लागतात. अंतर्गत प्रमाणपत्रे पाहून त्यांचा दर्जा ठरवता येत असतो. लेखकाचा खरेखोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. राजकीय दबाव म्हणजे थोडक्यात त्या कालखंडामध्ये एखाद्या राजाने केलेला पराक्रम, समजा त्यांनी केला नसेल तरी तो पराक्रम केला असं लेखकावर दडपण आणण्याची पद्धत सुद्धा त्या कालखंडामध्ये होती. म्हणून ऐतिहासिक साधनाचं मूल्यमापन करताना राजकीय दबाव हा सुद्धा त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा येत असतो. ही माहिती ऐकीव आहे की नाही, त्यांनी स्वतः पाहिली आहे की नाही, यालाही फार महत्त्व आहे. लेखनातील अतिशयोक्तीपणा, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांची ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच ऐतिहासिक साधनाचं मूल्यमापन होणं अत्यंत गरजेचं आहे. सदैव चिकित्सक करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे. इतिहास लेखनात लोकांचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. एकंदर विद्यार्थी मित्रांनो, आपण या धड्याचा अभ्यास करताना, इतिहास साधनाचा अभ्यास करताना या ठिकाणी आपण 4-5 महत्त्वाचे मुद्दे आपण बघितलेले आहेत. यामध्ये इतिहास म्हणजे काय, त्यानंतर इतिहासाच्या लेखनाचे आपण प्रकार बघितलेले आहेत. यामध्ये भौतिक साधने, दुसरा आपण प्रकार बघितलेला आहे लिखित साधनं, तिसरा प्रकार आपण बघितला मौखिक साधनं आणि शेवटला आपण बघितलं ऐतिहासिक साधनाचं मूल्यमापन. एकंदर विद्यार्थी मित्रांनो, हा युनिट, हा आपला धडा अतिशय चांगल्या प्रकारे समजला असेल मी आशा करतोय आणि इथं थांबतो. धन्यवाद.